नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. तुम्ही रोज 30 मिनिटं चाला. तुम्ही माझं हे वाक्य ऐकून म्हणाल की अरे काय यार चेष्टा करताय, चालायला काय सांगताय, अमुक काय करताय, तमुक काय करताय. ही साधी साधी गोष्टी काय सांगताय, काहीतरी महत्वाचं सांगा वगैरे वगैरे तुम्ही म्हणाल मला. तर त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे मी तुम्हाला आज उलगडून सांगणार आहे. आणि हे तुम्ही सगळं ऐकल्यानंतर तुम्ही रोज 30 मिनिटं न चुकता चालाल ह्याची मला खात्री आहे. आता सध्या काय झालंय, धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण मला काय म्हणतो, मला वेळच नाही चालायला, मला जमतच नाही, मी कसा चालू, वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या थापा आहेत. माणसाला 30 मिनिटं चालायला वेळ नाही असं होतच नाही. त्याला बाकीच्या कामासाठी वेळ असतो, रेस्टॉरंटमध्ये जायला वेळ असतो, शॉपिंग करायला वेळ असतो, गप्पा मारायला वेळ असतो, मोबाईलवर रील्स बघायला वेळ असतो आणि तो कदाचित 30 मिनिटापेक्षा जास्तच असतो. ही वस्तुस्थिती तुम्हाला माहित आहे का नाही? तुम्हाला पटते का नाही? तर मी तुम्हाला कशाकरता म्हणतोय, की आयुर्वेदाने सांगितलंय शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. याचा अर्थ असा आहे, की शरीर हे तुमच्या पुरुषार्थ गाजवण्याचं साधन आहे. आता पुरुषार्थ कुठले आहेत? धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. हे जर तुम्हाला योग्य रीतीनं जर तुम्हाला घालवायचे असतील जीवनामध्ये आणि गाजवायचे असतील, तर तुम्ही काय केलं पाहिजे? शरीर चांगलं ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्याकरता काही विशेष करायचं नाहीये. तुम्ही एसटी पकडायला जाता का नाही? तुम्ही रेल्वे पकडायला जाता का नाही? त्या पद्धतीत चालायचं, की आपल्याला पटकन जायचंय. ही चाल ठेवायची. त्याला म्हणायचं ब्रिस्क वॉक. म्हणजे रोजची जी चालण्याची वेळ बागेत फिरायला जातात तशी नाही. जसं तुम्ही रोजचं चालता त्यापेक्षा थोडंसं जास्त वेगाने तुम्ही चालायचा प्रयत्न करा. आता जी उंचीनं कमी आहेत, त्यांचं अंतर कमी होईल. उंचीनं जास्त आहेत, त्यांचं अंतर जास्त होईल. हा भाग वेगळा. पण 30 मिनिटं प्रत्येकाला. प्रत्येकानं 30 मिनिटं न थांबता चालायचं. एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचे अगणित फायदे तुम्हाला होतील. आणि ते अमूल्य फायदे आहेत. म्हणजे अगणित नुसते नाहीत तर अमूल्य आहेत. अमूल्य अशा अर्थानं म्हणतो, की मी आता तुम्ही धकाधकीचे जीवन बघताय. तुम्हाला अशा बातम्या येतात, की अरे काल चांगला होता, आज अटॅकने गेला वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय. तर आता चालणं म्हणजे काय? रमत-गमत नाही हे तुम्हाला लक्षात आलं. आता चालण्याचा फायदा काय आहे? तर महत्वाचा फायदा आहे, की तुमचं बीपी जर एखाद्याचं जास्त असेल किंवा हायर साईडला असेल, तर त्याचं कंट्रोलमध्ये येतं. आता तुम्ही म्हणाल, की चालल्यानंतर बीपी वाढतो. आता आमच्याकडे बरेचसे लोकं येतात, की दवाखान्यात चालत-चालत येतात. "अहो जरा थांबा. मी आत्ताच चालत-चालत येईन, माझं बीपी जास्त असेल." असं नाहीये. बीपी आम्ही केव्हा बघतो? रेस्ट पोझिशनला झोपून पेशंटला बघत असतो. त्यामुळं चालायचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. चालल्यानंतर आल्या-आल्या लगेच तुम्ही दम घेतलं, बाहेर वेटिंग केलेलं असतं, तुम्ही विश्रांती घेतलेली असती. तुम्ही घाबरता फक्त बीपी बघायला. तर घाबरण्याचं काही कारण नाही. बीपी बघून घ्यायचं. बीपी हे तुमचं जर का जास्त असेल किंवा एलिव्हेट झालं असेल, मर्यादेपेक्षा थोडंसं वाढलं असेल, तर तुमचं बीपी हे कंट्रोलमध्ये राहतं. कशामुळं? तर चालण्यामुळं राहतं. आता ते कसं राहतं? तर चालण्यामुळं काय होतं? एल-डी-एल जे आहे, म्हणजे लो डेन्सिटी लिपिड्स, ज्याला बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. हे बॅड कोलेस्ट्रॉल खर्च व्हायला लागतं आणि एच-डी-एल, हाय डेन्सिटी लिपिड शरीरामध्ये ग्रो व्हायला लागतं. आणि हे हाय डेन्सिटी लिपिड शरीराला गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. याचा शरीराला उपयोग आहे. त्यानंतर रिस्क ऑफ हार्ट डिसीज तुमचं कमी होतं. तुम्ही जेव्हा चालताय, एक प्रकारचा रिदम मिळतो आणि त्यावेळेला हृदय सुद्धा एक प्रकारच्या रिदमनं काम करत असतं. त्यामुळं हृदयाला सुद्धा नकळत व्यायाम होत असतो. आणि तो व्यायाम अतिशय आवश्यक आहे. हा झाला पहिला फायदा. दुसरा फायदा काय? तर ज्या ज्या लोकांना शुगर किंवा प्री डायबेटिक आहेत किंवा ज्यांना शुगर आहे असे पेशंट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची कॅलरी बर्न होणार आहे. तुमची कॅलरी बर्न झाल्यानंतर
काय होणार आहे, ऑटोमॅटिक तुमची शुगर कंट्रोलमध्ये येणार आहे. त्याचबरोबर तुमचा मेटाबॉलिझम रेग्युलराईज होणार आहे. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया. चयापचय जर ती क्रिया तुमची रेग्युलर व्हायला लागली, तर तुमच्या शरीरामध्ये असलेलं इन्सुलिन ह्याची सेन्सिटिव्हिटी वाढायला लागते. आणि ही सेन्सिटिव्हिटी ज्या वेळेला तुमची वाढायला लागते, त्यावेळेला ऑटोमॅटिक तुमच्या शरीरामधली फाजील शिल्लक राहिलेली साखर, साखर कधी अशी आवाळात येत नाही. तुम्ही खाता पिता त्यामुळे साखरच वाढते असं नाही आहे. तर साखर खर्च होत नाही. ती खर्च व्हायला इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी कारणीभूत असते. जर इन्सुलिनचा रेजिस्टन्स जर वाढला, तर सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि पर्यायाने तुमची शुगर रक्तातली वाढते. हे झालं मधुमेहाच्या बाबतीत. त्याचबरोबर तुमचं वेट मॅनेजमेंट होणार आहे. तुमचं वजन जे आहे ते व्यवस्थित राहणार आहे, मेंटेन राहणार आहे. आता तुम्ही बरेच असे उदाहरणं बघितले असाल, की ऑपरेशन झालं, गुडघ्याचं झालं किंवा कशाचं झालं, घरी बसून होता, वजन वाढलं. हालचाल नाही. हालचाल जर नसेल तर तुमचं वजन 100% वाढणार आहे. त्यामुळं वेट मॅनेजमेंट तुमचं होणार आहे. त्याचबरोबर तुमचे सांधे, हाडं मजबूत होणार आहे. जे ऑस्टिओपोरोसिस आता सध्या फार बघायला मिळतंय, ते ऑस्टिओपोरोसिस तुमचं मजबूत म्हणजे जायला आणि बोन्स चांगली मजबूत व्हायला त्याचा जास्त उपयोग होतो. आणि चालण्यानं बोन डेन्सिटी जी आहे, जी अस्थिची घनता आहे, ती घनता चांगली होते. आता उदाहरणार्थ कसं आहे, की तुमचा मेटाबॉलिझम वाढला, चांगला झाला, की ऑटोमॅटिकली तुमचं अस्थीचं पोषण होतं. आणि अस्थीचं पोषण झालं की डेन्सिटी तुमची बोनची वाढणार आहे. त्याचबरोबर एक महत्वाचा तुम्हाला फायदा असा होतो, की मूड इलेव्हेट व्हायला. तुम्ही कल्पना करा, सकाळ सकाळी विशेषतः सकाळ सकाळी जी लोक चालतात किंवा ज्यांना सकाळी जमत नाही, संध्याकाळी जे चालतात, अशांच्या मूडमध्ये तुम्हाला फरक येतो. त्यांचा मूड पॉझिटिव्ह होतो. नकारात्मकता तुमची दूर होते. तुमच्याकडे सकारात्मक विचारांची ऊर्जा वाढायला लागते आणि रिलॅक्स वाटायला लागतं तुम्हाला. आता हे कशामुळे होतं? तर एंडॉर्फिन्स नावाचे जे काही हार्मोन्स आहेत, ते रिलीज व्हायला लागतात. एंडॉर्फिन्स रिलीज व्हायला लागतात. आणि एंडॉर्फिन्स रिलीज झाले, की कॉर्टिसॉल लेव्हल ह्या कमी व्हायला लागतात. आता हे कमी झालं, की ऑटोमॅटिक तुमची एन्झायटी, स्ट्रेस, बरेच जण म्हणतात मला स्ट्रेस आहे, हे सगळं कमी यायला लागतं. प्राणायामाचं प्रिन्सिपल तेच आहे. ज्या वेळेला तुम्ही प्राणायाम करता, त्यावेळेला ऑटोमॅटिकली एंडॉर्फिन्स तुमचे वाढायला लागतात आणि कॉर्टिसॉल लेव्हल्स कमी व्हायला लागतात. आणि मग तिथं तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळतो. त्याचबरोबर तुमच्या मनावर काय परिणाम होतो? मूड झाला तयार. पण मनावर काय परिणाम होतो? मन चांगलं म्हणजे विचार चांगले यायला लागतात आणि क्रिएटिव्ह थिंकिंग वाढायला लागतं. म्हणजे तुम्ही मनामध्ये चांगल्या पद्धतीचे विचार, कन्स्ट्रक्टिव्ह विचार करायला उद्युक्त होता किंवा ते ऑटोमॅटिक स्फूर्ती येते. रचनात्मक विचार किंवा विधायक विचारांची तुम्हाला जर स्फूर्ती हवी असेल, तर चालणं हे अतिशय चांगलं आहे. त्याचबरोबर तुमची स्मरणशक्ती चांगली होते. स्मरणशक्तीला सुद्धा चांगली मदत मिळते. साहजिकच तुम्ही रोज फिरल्यानं तुम्हाला झोप चांगली लागणार आहे. आता ही झोप का चांगली लागते? तर सर्कॅडियन सायकल जी आहे, ते तुमचं करेक्ट व्हायला लागतं आणि शांत झोप यायला लागते. डीप स्लीप ज्याला म्हणतो आपण, ती डीप स्लीप तुमची यायला लागते. आता हे सगळे फायदे तुम्हाला झाले, की ऑटोमॅटिक एक चांगला फायदा काय होणार आहे? तुमचा लाईफ स्पॅन वाढणार आहे. म्हणजे लॉन्जिव्हिटी तुमची आहे ती वाढणार आहे. त्याचबरोबर इम्प्रूव्ड लाईफस्टाईल आणि बॅलन्स. कसं आहे, बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो, की 60-70 नंतर बॅलन्स जातो, तोल जातो, मी तोल घेऊन पडलो वगैरे अशी उदाहरणं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतील. तर ही जी काही तोल जाऊन पडणं वगैरे जे प्रकार आहेत ना, हे बॅलन्स जाण्याचं लक्षण आहे. मग ह्या गोष्टींचे फायदे जर तुम्ही ऐकले असतील, तर निश्चितच तुम्हाला आणि ते आकलन तुम्हाला झालं असेल, तर निश्चितच तुम्हाला 30 मिनिटं रोज चालण्याची एक उमेद निर्माण होईल
आणि ती तुम्ही कायम ठेवा. कुठेही गेला तुम्ही तर ती कायम ठेवा. ठीक आहे, ज्या लोकांना लगेच जमणार नाही, ती 10 मिनिटं चाला, नंतर 15 मिनिटं चाला, असं हळूहळू हळूहळू तुम्ही वाढवा. जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर शाकल्य कट्टा हा जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं की आमची ऊर्जा वाढणार आहे आणि आम्ही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा नवीन नवीन तुमच्या पुढं मांडू शकतो. त्यामुळं सबस्क्राईब जरूर करा. ज्या लोकांना ह्याचा उपयोग आहे त्या लोकांना तुम्ही पाठवा. कंजूसपणा करू नका. ज्ञान हे दिल्याने वाढतं. ज्ञान हे तुम्ही स्वतःकडे ठेवल्यानं अजिबात वाढत नाही. तर तुम्ही वाटा. तुम्हाला जे ज्ञान झाले ते तुम्ही वाटा. ते तुम्ही आत्मसात करा आणि त्याच्यावर आचरण करा. धन्यवाद.